सगळ्यांना हॅलो नमस्कार. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या पारंपरिक श्लोकाचा उच्चार करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. 10 जुलै 2025 या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. आपल्याला प्रत्येकाला माहीतच आहे की विश्वात जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला परमेश्वराचे सानिध्य लाभण्यासाठी श्री गुरूंचे चरण धरावे लागतात. आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपले गुरुपद साक्षात परब्रह्माने घेतले आहे. अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची प्रार्थना त्यांना करण्याचा हा दिवस. आपण आपल्या सेवा केंद्रातून किंवा घरूनही परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडशोपचारे पूजा अभिषेकासह सकाळी भूपाळी आरतीनंतर करावी. त्यानंतर त्यांचे चरणतीर्थ पुढील मंत्र म्हणून प्राशन करावे. अकाल मृत्युहरण सर्व व्याधी विनाशन श्री स्वामी समर्थ पादोदकतीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आपले गुरु, सद्गुरू, परमगुरू व गुरुतत्व हे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. आपण तो मंत्र म्हटल्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन करावे. आपले गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात परब्रह्म. आपले गुरु म्हणजे आपले माता पिता बंधू सखा हे आपले सर्वस्व आहेत. या गोष्टींची जाणीव पदोपदी ठेवून तन मन वाणी आणि धनाद्वारे त्यांची सेवा करावी. भारतभर या दिवशी आपल्या गुरूंची आपण पूजा करतो. हे आदरणीय व्यक्तींची किंवा आपल्या जन्मदात्या मात्यापितीला गुरुस्थानी मानून पाद्यपूजा करण्याची प्रथा असून त्यांचा उपदेश आचरणात आणण्याचा निश्चय करायचा असतो. आपण उपदेश म्हणजे मुख्यतः सत्य बोलावे, आपल्या धर्माप्रमाणे आचरण ठेवावे, श्री स्वामी समर्थ मंत्राचे व आपल्या धर्मसंस्कृतीतील ग्रंथाचे, स्तोत्राचे, गायत्रीसारख्या दिव्य मंत्राचे जप, वाचन, चिंतन, हवन थोडा वेळ तरी नियमित करावे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, श्रीदेवता भव, परमात्मा माते समान. हा आपला अनमोल भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करावा. तर आपण गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या परब्रह्माचे गुरुपद घेऊन आपण गुरुपूजन करावे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की गुरुपौर्णिमेला उपवास करावा का? तर या दिवशी उपवास करण्याची आवश्यकता नसते. आपण साधारणपणे गुरुपूजन केल्यानंतर जेवण करावे. आपल्याला जर स्वइच्छेने उपवास करायचा असेल तर आपण करू शकतो. दिवसभर उपवास करून संध्याकाळी सोडावा. उपवास केलेच पाहिजे असे बंधनकारक. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.